तुला एखाद्या सामान्यांमध्ये प्रश्न आला की बाबा गांडूळ कोण आहे शेतकऱ्याचा आणि कुठे राहतो, वर्षभर साचवलेलं शेण नंतर ते काढून शेतात पसरलं जायचं. असं की गावाकडची मुलं आणि शहरातील मुलं तू यांना डिफरन्शिएट कसं करशील, वेगळेपण यांच्यामध्ये कसं सांगू शकशील? असं म्हणू शकतो की एखादा गावातला मुलगा ज्याचं बालपण गावी गेलंय तो मुंबई शहरामध्ये येऊन सर्व्हाइव्ह करू शकतो, पण शहरातला नाही मुलगा करू गावात शकत. जाऊन शहरातला मुलगा नाही करू शकत. कुठे ती पिढी खायला पक्षी आहेत कुठे? निसर्गाची जी एक सायकल आहे त्यातला एक जरी एलिमेंट हल्ला तरी पूर्ण सगळं सायकल परिणाम होतो. जंगल तोड झाली, काय झालं, सगळं नाहीच झालं, पक्षीच नाही आहे. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रणव एज्युकेशन हबमध्ये. आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो गावातील जे कल्चर आहे आणि जे शहरातील कल्चर आहे याची एक सांगड घालणारा हा आजचा पॉडकास्ट असणार आहे. गावातील ॲग्रिकल्चरची फील्ड कशी आहे, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काम काय असतं, गावातील मुलांमध्ये असणारा फरक आणि शहरातील मुलांमध्ये असणारा फरक, हे सगळे टॉपिक आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आजच्या पॉडकास्टसाठी आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेत माझेच मामा बाबली परब, जे गावामध्ये त्यांचं बालपण गेलं आणि आता पूर्ण आता ते मुंबईमध्ये लेखनशैली असेल, जे पण आपण लिखाणाचं काम करतो उत्तम दर्जाचं, हे सगळं काम ते सध्या या ठिकाणी करतायत. आणि तुम्हाला गावाकडील सगळी माहिती देण्यासाठी, ॲग्रिकल्चर फील्ड असेल, मुलांचं बालपण असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी मामा तुझं खूप स्वागत करतो आजच्या या पॉडकास्टमध्ये. तू पण सुरुवातीला तुझं थोडंसं इंट्रोडक्शन दे. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मी स्वतः, तालुका सावंतवाडी, गाव भालावन. तर प्रथम ओळख म्हणजे प्रणयचीच करून देतो की आताच्या ह्याच्यामध्ये एखाद्या मुलाला मार्गदर्शन कसं द्यायचं, पुढे कसं जायचं, एक छान वक्तृत्व, त्याच्याकडे एक असं वक्तृत्व आहे की पुढच्या मुलांना कसं समजवायचं, पुढे कसं जायचं, अभ्यास कसा करायचा, काय कसं करायचं, ह्याच्यामध्ये आज त्याचं सगळी प्रगती आहे आणि ह्याच्यामध्ये पुढे चाललं आहे. ते अजून पुढे जावं अशी मी प्रार्थना करतो. आणि आजचा विषय घेऊन आला आहे की ॲग्रिकल्चर म्हणजे मुलांना आतापर्यंत शेती आणि लहानपणापासून पारंपरिक शेती याच्यात फायदे काय आहे, म्हणजे मुलांना त्याचा काय, म्हणजे पुढे काय भवितव्यात काय फायदा आहे, याबद्दल तो विषय घेऊन आला की शेती. ॲग्रिकल्चर इज फाउंडेशन ऑफ द नॅशनल इकॉनॉमी, म्हणजे शेती, शेतकी आणि कृषी, धान्योत्पादन, असा विषय झाला. तर कोकणातील पारंपरिक शेती, आता एक्झाम्पल म्हणजे आता जेवण वाढलं तर आपण राईस खातो, पण हा राईस ॲक्च्युली येतो कुठून, कसा येतो, त्यासाठी मेहनत काय पहिल्यापासून. म्हणजे आता समजा एखादं कुठचंही धान्य असो, आपण जेव्हा पीक घेतो, जमीन म्हणा, पाऊस, पाणी, हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. सुरुवातीपासून जमिनीची मशागत केल्यानंतर जमिनीची नांगरणी केली जाते. त्याच्यात जे नसलेले गोष्टी, म्हणजे जे आपण मशागत करताना काही भेटतात ते वेचून बाहेर टाकले जातात. त्यानंतर मशागत झाल्यानंतर नांगरणी, फोडणी, जे काय प्रोसिजर आहे ते पूर्ण होते. त्यानंतर परत त्याच्यामध्ये लावायला भाताचा, आपण जो बोलतो कोकणी भाषेत तरवा, तो पहिला त्याची उत्पन्न घेतलं जातं, म्हणजे हे केलं जातं, काढला जातो पेरून. तो काढल्यानंतर परत तो लावायचा. ते लावल्यानंतर परत त्याची राखण, त्याला पाणी देणं, सगळं देणं. पावसातली शेती असते वेगळी, त्याला पाणी द्यायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक पावसावर अवलंबून असतं. पण जी हिवाळ्यात जी शेती केली जाते, थंडीच्या टायमाला जी शेती केली, त्याला पाटबंधारे करून आपण पाणी करून ते पाणी पुरवलं जातं. पण त्यानंतर भात पिकलं जातं. भात पिकल्यानंतर परत त्याचं संरक्षण आलं, रात्रीचं म्हण, कसं म्हण, काय म्हण, म्हणजे आता जो अनुभव आहे तो सांगतो. रात्रीचं पण प्राण्यापासून त्याचं संरक्षण केलं जातं, म्हणजे त्याला भरपूर प्रोसिजर आलं. ते भात पिकल्यानंतर परत ते कापणी हंगामानुसार, तर पाऊस जवळ आला की लवकर कापणी करा, ते सुकवा, परत त्याची झोडपणी करा, परत ते राहिलेलं भात त्याला केसरीला जे मळणी करतात, ते मळणीचं सोल्युशन परत आलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून नंतर जेव्हा भात बाजूला केलं जातं, गवत बाजूला केलं जातं, गवत परत ते वापरलं जातं म्हणजे आपल्या जनावरांना. पशुपालन, शेवटी पशुपालन हा विषय आला. पशुपालन शिवाय काही साध्य नाही. पशुपालन हा भरपूर महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही नांगरणी करताना बैलांची आवश्यकता लागते, बरोबर, लागणार. मग ते बैल हा विषय आला, गाई गुरं हा विषय आला, गाई गुरांचं शेण आलं. म्हणजे पहिलं रासायनिक खतं नव्हती, शेणापासून सगळं खतं हे केले जायचे, शेण पसरलं जायचं. जे नांगरणी केल्यानंतर तिथे गाईचं एक शेण जमा केलं जायचं. प्रत्येक कोकणी माणसाच्या गोट्याच्या मागे असं गायरीच्या स्वरूपात असं खड्डा खणला जातो, त्याच्यात ते
साचवतात शेण, मग ते बाहेर काढून नांगरणी केल्यानंतर ते पसरवतात. म्हणजे ते एक प्रकारचं खतच झालं बरोबर. शेतकऱ्याचं. म्हणजे अल्टिमेटली मेहनत खूप आहे करायला. मेहनत. हा, पहिलं खत म्हणजे ते शेणखत. हे आता हे रासायनिक खतं आली. सुरुवातीला एकच खत माहिती होतं, कुठचं, युरिया. म्हणजे ते जरा तरवा टाकल्यानंतर वरती यायला, बरोबर, नाहीतर भात लावणी केल्यानंतर ते जरा वरती यायला, बरोबर. फक्त एक युरिया खतच होतं. बाकी महत्वाचं म्हणजे शेणखत. हा. गाईच्या शेणाचा उपयोग होतो, गोमूत्राचा उपयोग होतो, बरोबर. प्रत्येक गोष्टीचा उपयोग आहे. फक्त आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. आता आणि हे लोकांना महत्वाचं माहिती नसतं. माहिती आता नसतं. खतं आली आहेत नवीन नवीन, तर त्यांना जुनं काय आहे याची माहितीच नाही नाहीये. आणि नाही प्रत्येक गोष्टीचा उपयोग आहे आपल्या कोकणातल्या गोष्टी. आता गोमूत्राला एवढी हे आहे ना, गोमूत्र विकत घेतलं जातं. बरोबर. कॅन भरून भरून लोक विकत घेतात. बरोबर. पण गोमूत्राचं वैशिष्ट्य काय, महत्व काय, हे कोकणी माणूसच सांगू शकतो. कुठे Exactly. किडा लागला ते गोमूत्र ओततात, कुठे पवित्र काम असेल, म्हणजे काय पूजा असेल, काय असेल, गोमूत्र म्हणजे तिथे गायीचा उद्देश आलाच, समावेश येतोच. परत ते गायीच्या दुधाच्या गोष्टी, जे एक नैसर्गिक दूध. हे आता जे पॅकेट मार्फत येतं सगळं, हे सगळं हे आहे काय? बरोबर. म्हणजे खूप डिफरन्स आहे. भेसळ आहे. बरोबर बरोबर. पारंपरिक शेती आणि आताची शेती याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. गायीच्या दुधापासून तुला तूप, दही, लोणी, त्याच्यात ते दही लोणी करताना कौशल्य. बरोबर. तू जे बोललो ते प्रश्न आहे तुझा, की लहान मुलांना काय शिकता येतं, ते कौशल्य असतं. आता दही बनवताना, हे बनवताना ते उसळलं जायचं, ती एक कला आहे, ती शिकायला भेटते. बरोबर. मुलांना सुरुवातीपासून, लहानपणापासून बघितलं असेल तर तो पुढच्या नंतर सांगू शकतो मुलगा, की हे असं बनवायचं म्हणून, असं बनवायला जायचं कोकणात. हे आता आपण बघितलं म्हणून आपल्याला माहिती आहे, नाही तर ते कोणाला समजलं पण नसतं की दही कसं बनवायचं, लोणी कसं करतात, हे अशा गोष्टी. तुझ्या बोलण्यावरच समजते, बालपणच तुझं पूर्ण त्याच्यामध्ये गेले, तर तुला ते अंगवळणीच आहे एकदम. तर आपण पोचलो की भात, मग तो भाताचा विषय आला की नंतर ते गिरणीला लावायचं. तांदूळ वेगळा, त्याचा कोंडा वेगळा, मग कोंडा परत तो जनावरांना त्याच्यात पेंड टाकून खाद्य म्हणून वापरलं जातो. म्हणजे कुठली गोष्ट फेकायचीच गरज नाही. राहिलेलं गवत परत जनावरांना पाऊसभर. म्हणजे एक महत्वाचा गोष्ट म्हणजे ती सगळ्या गोष्टीचा फायदाच आहे. कुठली गोष्ट फेकायची गरजच नाही. कोंडा तर जनावर खातात, त्याच्यापासून त्यांना फायदा एक आवश्यक म्हणून. अशा गोष्टी झाल्या. आणि परत तो आता हे वेगवेगळे कोलम राईस, हे राईस, ते राईस, पण हा महत्वाचा म्हणजे उकडा भात. बरोबर. त्याची परत तब्येतीला, लहान मुलांच्या तब्येतीला एक पेज म्हणून लहान असताना, ते एक तो महत्वाचा विषय झाला. म्हणजे आज पारंपरिक शेती म्हणजे खूप महत्वाची आहे. आणि तू बोलतो स्कूलमध्ये, शाळेमध्ये, सगळ्यामध्ये ॲग्रिकल्चर हा विषय असावाच 100%. कारण मुलांना उद्या सकाळी माहिती पडलं पाहिजे की बाबा पारंपरिक शेती म्हणजे काय, आता हा राईस कुठून येतो, त्यासाठी काय करावं लागतं, परत तूप, दही हे कसं बनतं, काय करतं. हे आता कृत्रिमरित्या रासायनिक प्रक्रिया करून सगळं करतात. दूध आणतात पॅकेट करून, दही पॅकेट करून, पण ओरिजिनल दही नैसर्गिक कसं बनतं, काय बनतं, हे मुलांना माहिती पाहिजे. बरोबर. सगळ्याची माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असणं गरजेचं आहे. एखादा अनुक्रम आहे कामाचा, की आज मी सकाळी उठतोय किती वाजता, म्हणजे जे शेतीच्या माध्यमातून जे टायमिंग असायचा त्यांचा, आता बैलांना घेऊन जायचं, जो 7ला 7:30ला ते वाफ्यात कुंग्यामध्ये पोचायचे. म्हणजे एक अनुक्रम असायचे, जबाबदारी त्यांची, की ह्या टायमाला ऊन लागल्यानंतर बैलांना त्यांची काळजी. बरोबर. एक्झॅक्टली. त्यांना ऊन लागू नये, शेतकरी पण तेवढी काळजी घेतो, कोणाची जनावरांची पण काळजी घेतो. जनावरांची काळजी नाही, आपलंच नाही, जनावरांना परत नांगरणी करताना मध्ये आराम, अर्धा 1 तासाने कंटिन्यू त्यांना फिरवणं म्हणजे ते चुकीचं आहे. एक आराम, जोखीम होती, जबाबदारी आहे. आणि नंतर कसं ह्याच्यातून एक हे भेटतं, शिस्त भेटतं, अनुक्रम भेटतं कामाचा. आता शेतीत जे शेणखत टाकायचं, त्याच्यासाठी महिला आपली घरातली कामं सगळी उरकून ते टोपल्याने डोक्यावरती शेण घेऊन ते तिथे पोचायचे शेतीमध्ये. म्हणजे एक अनुक्रम होता. आणि त्यांच्या शरीराचा व्यायाम, सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो, तो पारंपरिक शेतीतनं कुठेतरी आपल्याला बघायला होतो. तेव्हा सगळं होतं. बरोबर. सुरळीत होतं. दुसरा प्रश्न मुलांसाठी जो महत्वाचा ठरेल, की कशा प्रकारची शिस्त मुलांना लागते या पूर्ण कामातून. आताची जी शेती आपण जी बघतो, तू खतांचा उल्लेख केलास, जी खतं आता नवीन रासायनिक खतं जी मार्केटमध्ये आली आहेत, आणि जी पारंपरिक शेणखतं, गांडूळ खतं जी होती, तर मुलांना काय माहिती देशील याबद्दल? मुलांच्या लाईफमध्ये काय डिसिप्लिन यामुळे येऊ शकतो पारंपरिक शेती? आता तू खताचं बोललं, आता गांडूळ खत,
पण गांडूळ हा प्रकार कोणाला माहितीच नसेल ना इकडच्या मुलांना. आता गावचा मुलगा तुला सांगू शकतो की हा गांडूळ आहे म्हणून. बरोबर. पण गांडूळ कसं आपल्या त्या द्रवातून जो म्हणजे जमीन जी सुपीक एक सोडतो जमिनीचा, तो गांडूळ एक म्हणजे शेतकऱ्याचा मित्र असा समजला जातो. मित्रच आहे तो. पण हे गावचा मुलगा तुम्हाला सांगू शकतो की गांडूळ काय आहे आणि तो काय करतो, बरोबर. कितपत योग्यता आहे त्याची शेतीमध्ये. गांडूळ परत साप गोष्ट गेली. आता भात पिकल्यानंतर उंदीर येतात. पण जेव्हा तो साप फिरतो तेव्हा ते नाहीसे होतात. बरोबर. म्हणजे एक तो पण मित्रच झाला. बरोबर. आपण मारतो घरात आल्यानंतर उंदीर, पण शेवटी ते मित्रच आहे. गांडूळ आता पायाखाली भेटल्यानंतर आपण बोलतो अरे गांडूळ आला, पण तो मित्र आहे आपला. बरोबर. पण त्याच्यापासून शेण बनतं आणि आता ते गांडूळ जमा करतात आणि प्रक्रिया करून एकत्र एका ह्याच्यामध्ये सोडतात आणि त्याचं खत बनवतात, गांडूळ खत. बरोबर. ते गांडूळाची किंमत आता कळली म्हणजे काय आहे. मग त्या खतावरती लोक पैसे कमवतात. असं म्हणू शकतो कुठेतरी वेळ निघून गेल्यावरती आपल्याला हे सगळं आता हे कळायला लागलंय. बरोबर. म्हणजे गांडूळ हा तर तू बोलला शेणखत काय खत, गांडूळ खत. हे गांडूळ खत आता त्यांना किंमत कळाली की गांडूळ काय आहे, गांडूळ कसा उपयोग केला जातो, अशा गोष्टी आहे. पण एक महत्वाचं आहे. तुझ्या लहानपणी कशी तू शेती करायचं, तुझा थोडासा एक्सपिरियन्स सांग ना. शेती म्हणजे आता तुला बोललो ते की सकाळी आता गेल्यानंतर म्हणजे शाळेमध्ये जायच्या आधी तिथे जाऊन सोडायचं म्हणजे वडिलांना त्यांच्याबरोबर, आणि जमेल तेवढं 10 वाजेपर्यंत 9:30 पर्यंत काम करायचं त्यांच्याबरोबर. म्हणजे एक एकाग्रता आणि एक माहिती, म्हणजे आपल्याला माहिती काय वडील काय करतात, कसं हे बांधायचं, कसं कोपरा कसा हे करायचा, त्याला परत शेप कसा द्यायचा. म्हणजे आता याच्यामध्ये मेरे वगैरे बांधले जायचे, त्याला चिखल केला जायचा, चिखल का करायचा, कसं लावायचं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकायला भेटतात. तेवढं 2 तास आपल्याला 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत ते शिकायला भेटायचं. ते पण सांग ना की बायका वर्गांसाठी कोणती कामं असायची शेतीमध्ये. बायका वर्ग म्हणजे बघ आता ते पुरुष वर्ग गेले, बैलांना घेऊन गेले की 9 वाजेपर्यंत ते भाकरी जे लागणारी, तर त्याच्यातली भाकरी तिथे आल्यानंतर त्याच्यातली जो खरा शेतकरी तो त्यांना पण एक भाकरी देतो. कोणाला? बैलांना. आवड म्हणून. बरोबर. मग ते परत ह्याचं नातं आलं कोणाचं, बैल पशु आणि मानव त्याच्यामधलं जे प्रेम आलं बैलांवरती. मग ते गेल्यानंतर ती महिला भाकरी देऊन गेल्यानंतर परत ते टोपल्यात शेण घेऊन यायचं, परत ते शेतीमध्ये ती शेण पसरायचं सगळं. ते करून झाल्यानंतर परत ती 12 वाजता ते बिचारी परत चालत जाऊन परत जेवण बनवायचं दुपारचं. बरोबर. परत संध्याकाळी त्या वाफे देऊन पोचायचं तरवा लावायला. म्हणजे त्यांचा अनुक्रम दिवस चालूच असतो. तू म्हणशील कुठे मोबाईल आहे, काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये सर्क्युलेशन अनुक्रम चालू होता. मला आता हे करायचंच आहे, मला इथे पोचायचंच आहे, मला भाकरी येऊन ह्या टायमाला पोचलंच पाहिजे, हा त्यांचा अनुक्रम होता. आणि कुठं दडपड असं नाही, विरंगुळा असं कोणाचं टेन्शन नाही, काहीच नाही, काही गरजच नव्हती कुठचं टेन्शन घ्यायची. सगळं सुरळीत एक अनुक्रम चाललाच होता. फक्त त्यांना एवढंच माहिती होतं मला तिथे पोचायचं ह्या वेळेत. बरोबर. ह्या वेळेत मतलब आपल्याला पोचायचं आहे. आणि ते तिथेपर्यंत म्हणजे काम पण करून परत दुपारी यायचं आहे जेवण बनवायला, परत संध्याकाळी जायचं आहे, परत रात्री वेळेत निघून टायमावर पोचलं पाहिजे रात्रीचं जेवण करायला. त्यांची मेहनत होती. आज म्हणजे तेव्हा महिलांची जी ताकद आणि जी मेहनत होती ती आता नाही बोलू शकत. बरोबर. आता हे सगळं ऑटोमॅटिक झालं. कुकर हे ते भात लावायला गेलं तर कुकरमध्ये जातो. पहिला तसं नव्हतं. पहिला चुलीवरती भात हे करायचं, त्याच्यामधून निघालेलं पाणी पेच ती लाकडाचं हे होतं, असं दोना बोलायचं त्याला. त्याच्यामध्ये असं वाकडं केल्यानंतर पेज एका बाजूला वरती, भात तसा वरती राहायचा आणि पेज गाळली जायची. बरोबर. मग ते ढवळून त्याच्यावरती येणारी सुरू जाडवाली, आणि टेस्ट पण वेगळी असायची. ते कुणाला माहिती पण नसायची की सुरू काय आहे ते. बरोबर. सुरूची कॉन्सेप्ट सांग ना मुलांना, ती मुलांना माहित नसते. सुरू म्हणजे आता तू भात गाळणी करता, जो भात गाळला जातो त्याच्यानंतर थोडा 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी जरा थर येतो वरती. तो पदार्थ जाड असा पदार्थ ते जमा व्हायचा. म्हणजे लाकडी तो दोना असायचा, तेव्हाचे सुतार बनवून द्यायचे असा चौकोनी असा, म्हणजे आयताकारती असा हे असायचं. वरती झाकण पण लाकडाचं असं. ते असं गाळल्यानंतर भात गाळणी केल्यानंतर ती असा पदार्थ यायचा 10-15 मिनिटांनी सुरू. तो पण औषधी होता असं. म्हणजे महिला वर्ग असा रिकामी नव्हता. तू म्हणशील बाबा चल कुकर लावला काय दुसरं, त्यांना सर्क्युलेशन चालू होतं. आता ते मोबाईल मध्ये गेलं सगळं. बरोबर. मोबाईलने सगळं हे करून टाकलेलं आहे, बाकी काय नाही. मग मुलांना कुठंतरी असं वाटतंय का की ऍग्रिकल्चर हा एक सेपरेट सब्जेक्ट म्हणून त्यांच्या जीवनशैलीमध्ये आला पाहिजे, त्याचे काय फायदे असू शकतात मुलांच्या? आता हा फायदा म्हणजे आता बघ ना, आता समजा
तुला एखाद्या सामान्यांमध्ये प्रश्न आला की बाबा गांडूळ कोण आहे शेतकऱ्याचा आणि कुठे राहतो, हा गावचा मुलगा तुला सांगू शकतो. जमिनी म्हणजे शेतकऱ्याचा मित्र असतो की जमिनीमध्ये त्या खताचा हे करतो म्हणून, त्या प्रकारे मदत करतो म्हणून. पण शहरी मुलगा विचार करेल की कुठे राहतो, बरोबर. गांडूळच काय असतो तो पर्याय चुकीचा निवडेल की बरोबर. कुठे राहतो, घरात राहतो की मुंबईत राहतो, अशा गोष्टी होणार. ते शेतीत राहतो की पाण्यात राहतो नाही समजणार त्याला ना. तर मुलाला एक फायदा असतो. आता दूध, दही, लोणी हे कसं बनतं, शहरातील मुलं तुला म्हणणार की विकत आणतो आम्ही. गावातील मुलं सांगणार आई बनवते. बरोबर. आणि त्यांना प्रोसेस पण माहिती असते, Process पण माहिती असते कशी बनवतात ते. त्यानंतर गावच्या शेतीसाठी हे पारंपरिक खतं कोण आहेत कुठची, शेणखत म्हणजे काय, शेणखत कसं बनवतात, गांडूळ खत कसं बनवतात, आणि हे सगळं गावातील मुलं आणि शहरातील मुलं हा फरक आहे. ते सांगू शकतात तुला की शेणखत कसं व्हायचं. आता शेण वर्षभर ते जमा करतात त्या गायरीमध्ये. त्याच्यानंतर तो हे केलेलं वर्षभर साचवलेलं शेण नंतर ते काढून शेतात पसरलं जायचं असं. ओके. मग ते तुला ह्याचं खत टाकायची गरज नव्हती. बरोबर. ते एक हे पारंपरिक म्हणजे नैसर्गिक. ते खाद्यपदार्थ पण नैसर्गिक असायचे आणि हे खत पण नैसर्गिक शेतीमध्ये. बरोबर. त्यामुळे कोणते नुकसान होण्याची काही नाही काहीच नाही नुकसान काय. कधी हवामान खराब झालं, हे झालं, आता या हवामानाला आपण जबाबदार आहोत. तेव्हा काय कधी माहिती पण नव्हतं की बाबा कीड लागली शेताला, असं झालं. राख मारायचो, फक्त राख होती जळलेली, ती फक्त याच्यावरती मारली जायची. लावणी केल्यानंतर जर समजा कीड लागली तर राख अशी मारली जायची. त्या राखेने कीड बीड एकाची झडून पडायची. आता हे स्प्रे हे ते खत हे कृत्रिम आपलं रासायनिक हे आले, फवारणी आली. तेव्हा फवारणी माहित नव्हती. राख मारली वरती की कीड ऑटोमॅटिक गळून पडायची. ओके. माझ्यासाठी पण नवीन आहे या कॉन्सेप्ट, मला पण एवढं डीप. आणि परत ते जी भातावरची कीड असायची, ते जे बाहेर फिरणारे पक्षी ते ऑटोमॅटिक खायचे ते कीड. पण आता पक्षीच नाहीसे झाले ना. बरोबर. जंगल तोड झाली, काय झालं, सगळं नाहीसं झालं, पक्षीच नाही आहे. तर कुठे ते किडी खायला पक्षी आहेत कुठे. निसर्गाची जी एक सायकल आहे त्यातला एक जरी एलिमेंट हल्ला तरी पूर्ण सगळं परिणाम होतो सगळं. आणि तो आता परिणाम जाणवतो लोकांना. बरोबर. आता चुकीला लक्ष झालं सगळ्यांच्या त्याच्या. आता कुठेतरी वळत आहेत. आपण जुन्या काळापासून म्हणतोय की भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण कुठेतरी ना या 4-5 वर्षांमध्ये शेतीला ना थोडं साईडलाच ठेवलं गेलं होतं, टेक्नॉलॉजीला पुढे आणलं गेलं होतं. पण आता गरज आहे ती पुन्हा आपल्या वाटेवरती येण्याची, यायची. तू आता याचा उल्लेख केलास तर तू डिफरन्स काय सांगशील? आपला एक कॉन्टेक्स्ट थोडासा चेंज करतो क्वेश्चनचा, की गावाकडची मुलं आणि शहरातील मुलं, तू यांना डिफरन्शिएट कसं करशील, वेगळेपण यांच्यामध्ये कसं सांगू शकशील? बालपण बघ, आता गावातील मुलगा म्हणा काय म्हणा, त्याच्या म्हणजे खाणं वगैरे आलं, शहरातील मुलाचं खाणं पिणं आलं. जे गावातील, तुला तर माहिती आहे, तू गावातला मुलगा आहे, खाणं पिणं आलं त्याच्यामध्ये ना कुठचे हे बेकरी विक्री काय त्याचा विषयच नाही. आपली भाकरी, त्यामुळे सकस आहार, एक नैसर्गिक आहार लहान मुलांना. बरोबर. आणि परत जे तू बोलतो की कौशल्य काय, हे काय, ते आपण कामं करत असताना गावात म्हणजे शेतीत कामं करत असताना आपल्याला जो सूर्यप्रकाशाची किरणं भेटायची, ती एक उत्तम पोषक आहे. ते आता मूल झाल्यानंतर बाहेर पकडा, उन्हाला पकडा, काहीतरी जीवनसत्व आहे त्याच्या, म्हणजे किरणामुळे आपल्याला एक विटॅमिन डी भेटतो. तो विटॅमिन डी आपल्याला ऑटोमॅटिक भेटायचा गावी. बरोबर. आता शहरी मुलांना म्हणजे तो कमीपणा असेल, पण गावच्या मुलांना तुला विटॅमिन डीचा कधीच कमतरता नसणार, कारण ती कायमची उन्हात खेळत असतात. बरोबर. आणि त्यांना कमतरता होणारच नाही, खाद्यपदार्थांमध्ये अजिबात होणार नाही. इथले आजार, गावचे आजार, गावी आम्हाला कधी आजार माहितीच नव्हतं, ताप आणि खोकला, बस. त्या पलीकडे काहीच नाही. आता हे भरपूर आजार आले, म्हणजे भरपूर प्रमाणात आजार वाढत, खूप आजार पण वाढले भरपूर. लहान मुलांमध्ये दिसतात. लहान मुलांमध्ये भरपूर आजार होतात. लहान मुलांना माहितीच नव्हतं. ते आजी असो, जुनी माणसं असो, ते ऑटोमॅटिक काढा म्हण, काय ते लेप म्हण, हे करून त्या मुलांना बरे करायचे. हा कुठेतरी आपल्याला शहरामध्ये हे गोष्टी दिसत नाही, हरवल्या सगळ्यात. बरोबर. हे मुलांना तर फायदेशीर होतं. लहानपण तू जर गावी गेलं असेल, झालं असेल, तर तुला ते खूप फायदेशीर आहे, तुझ्या तब्येतीला पण आणि माहितीला पण. असं म्हणू शकतो की एखादा गावातला मुलगा ज्याचं बालपण गावी गेलंय,
तो मुंबई शहरामध्ये येऊन सर्व्हाइव्ह करू शकतो, पण शहरातला नाही मुलगा करू गावात शकत. जाऊन नाही शहरातला मला गाय नाही करू शकत. गाय आणि बैल याच्यामधला फरक करायला पाहिजे त्याला ना. हम्म. कुठलं गाय आहे कुठलं बैल काय सांगणार तो, त्याला माहितीच नाही. आता गोमूत्र कोणाचं पवित्र आहे, गोमूत्र म्हणजे काय, हे सगळे कॉन्सेप्टच नाही. गावातील मुलगा सांगू शकतो, बरोबर. एक सेकंदात सांगू शकतो. तो विचार करणार गाय म्हणजे काय, बैल म्हणजे काय, म्हस म्हणजे काय. आणि महत्वाचं म्हणजे ना, शहरातली मुलांना फक्त थिओरेटिकल नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल नाही. हे प्रॅक्टिकल केलेलं असतं, शेणात वावरलं असतं, शेण स्वतःने हाताने उचललेलं असतं. तो सांगू शकतो हे शेण आहे. मग बळीराजाचा दिवस वगैरे आपण तिकडे सेलिब्रेट करतो गावी करतो. तिकडे काय कोणाला बळीराजाच माहिती नाही काय आहे ते ना. बरोबर. असं आहे ते. बरोबर. तो प्रश्न चांगला आहे की गावातील मुलं आणि शहरातील मुलं भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे. थोडासा टॉपिक आपण घेऊया की शेतीचा आपण घेतला तर शेतीमध्ये पशुपालन ही एक महत्वाची एलिमेंट महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? कुक्कुटपालन आलं, बैलांचं आलं, शेळी आल्या. आता शेळीचं भरपूर प्रमाणात होतं. परत गायी आल्या, म्हशी आल्या, त्याचं दूध हे जनावर त्याचं दूध त्यांचं पालन करून दूध विकणं आलं. त्याच्यामध्ये तू उद्योजक म्हणजे उद्योग वाढू शकतो, आपला विकास करू शकतो. म्हणजे तो तुझा काहीतरी प्रश्न आहे बघ की व्यवसाय कौशल्य म्हणजे जोखीम म्हणजे धैर्य. एखादे व्यवसाय करताना आपल्याला धीर पाहिजे, बाबा मी हे करणारच आहे. कुक्कुटपालन आहे, कुक्कुटपालनामध्ये तुला मेहनत नाही जास्त, सगळं तुला काय आणून त्यांना घालायची गरज नाही. तू फक्त गावी कुक्कुटपालन आरामात करू शकतो. एवढं मेहनतीचा गोष्ट नाहीये. फक्त काय जरा रोगराई हे ते त्याच्यामुळे जरा जपावं लागतं. पण कुक्कुटपालन हा महत्वाचा आहे. अंडी म्हण काय म्हण हे विकून तू पण आपला उदरनिर्वाह शेतकरी करू शकतो. पशुपालनामध्ये गाईचं पण तसंच आहे. गाईचे दूध महाग आहे आता. म्हशीचं पण तसंच आहे. म्हशीचं पण दूध विकलं जातं. प्रत्येक आता गावावर आपल्या बाजूला डेअरी झाली वाटतं विलवड्याच्या इथे. हा बरोबर. हो, मग एक विकास झाला. आपल्या गावी पण झालं पाहिजे तसं ना. त्याला आपण हरित क्रांती त्याच्या हरित क्रांती बरोबर हरित क्रांती. तर त्याचा काहीतरी विकास झाला पाहिजे. नुसतं कुक्कुटपालन आपला कोंबडी आहेत पण त्याचा अजून वाढ झाली पाहिजे. कुक्कुटपालन कोणतरी येऊन त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. कुक्कुटपालन काय आहे, त्याचं महत्व काय, पशुपालन काय आहे, त्याचं महत्व काय. आता पशुपालनामध्ये गाईच्या विषयाला आता बायोगॅस झाला. आता हे गॅस प्रॉब्लेम चालू आहे आपल्याकडे, पण गावी एकदम फ्री ग्रामपंचायतीने पण हे करून दिलंय. आता आमच्या घरी पण हा केलाय, दादांनी केलाय बायोगॅस. म्हणजे याच्यावरती शेणावरती चालतोय तो. ते काय फक्त तुला नेऊन शेण पातळ करून ते वेळेत ते घालायचंच आहे. बरोबर. ऑटोमॅटिक त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल तू आता काय सांगशील? आता टॉपिक आपल्याला मिळालाय की आता सध्या गॅसची कमतरता सध्या भारतामध्ये आहे. त्याचा पर्याय हा आपल्याला बायोगॅस आहे. आणि चुलीवरचं जेवण जेवण ते चव वेगळी असते. चुलीवरचं ते चुलीवरचं शेवटी. आता हे कसं गॅसवरती झालं, चुलीवरच्या जेवणाला ते स्वादिष्टपणा असतो. आता काही करायला गे घावणे हे ते चुलीवर जे त्यांना जे वाफ भेटते. आता चुलीत नुसतं तू काहीतरी भाजून जरी खाल्लंस तरी त्याला किती चविष्ट असायचं. बरोबर. आणि त्याला जी राखेचा जो समावेश भेटायचा आपल्या गावातील जी चुलीत जी राख असते त्याचा थोडासा जरी समावेश भेटला त्या पदार्थाला ती चव वाढते. बरोबर. हा ह्या गोष्टी इकडच्या कोणाला माहिती नसणार ना शहरातल्या. गावातल्या लोकांना खरं तर या गॅस बीसचा फरकच माहिती नाही. आता बायोगॅसचा एवढा प्रमाणात फायदा आहे की जास्त मेहनत नाही, खर्च नाही. एकदा फक्त काय सुरुवातीला ते पण आता ग्रामपंचायतीने सबसिडी दिलेली आहे त्यासाठी पण की जर तुम्ही बायोगॅस करत असाल ते सगळं बांधून देतात. सगळं काहीतरी पर्सेंटेज मध्ये सबसिडी भेटते. कायमचं तुम्ही वापरू शकता. फक्त काय गायचं शेण वन टाइम इन्व्हेस्टमेंट, दिवसाला फक्त गायचं शेण ते पातळ करून त्याच्यामध्ये सोडायचं. बरोबर. ऑटोमॅटिक गॅस भेटतो आपल्याला. बरोबर. आणि त्याच्यासाठी पण गुरांची गरज आहे. गुरं असले तर तुला. आता तू बोलतो की फरक. आता शहरातल्या मुलं तू बोललो की कुठे टाकायचं शेण, कोणाचं शेण करायचं माहिती पाहिजे ना. शेणापासून काय कसा गॅस होतो, काय होतो ते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो की गावातल्या लोकांना कुठल्या गोष्टीसाठी अडून राहायची गरज नाही. त्यांच्याकडे जे आहे त्याच्यात ते समाधानी आहेत. सुख समाधानी. पहिलं असं जीवन होतं ना, समाधानी जीवन होतं. ह्या 15 वर्षापूर्वी, आता मला जवळजवळ 21 वर्ष झाली असतील मुंबईला, पण जे आम्ही कॉलेजपर्यंत जीवन जगलं ना खूप म्हणजे सुखकारक होतं एकदम. तर इथे आलोय म्हणजे आपला उदरनिर्वाह पैसे हे ते तेव्हा असं तुझ्यासारखं मार्गदर्शन करणारा कोणी असला असता ना तर नाही आलो असतो. मार्गदर्शन आपल्याला तसं भेटलंच नाही सुरुवातीपासून. बाबा हे केल्यानंतर काय फायदा आहे.
आता तू पशुपालनचा विषय केला, पशुपालनामध्ये काय फायदा आहे पुढे? कुक्कुटपालन आपल्याला फायदा आहे, विकास आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहितीच नव्हत्या ना सुरुवातीला. आता हे दुधाची किंमत ही आता वाढली आहे, पण तेव्हा कसं लोकांना असं फ्रीज द्यायचं. हो, गावाकडची आपल्याकडची ते माणुसकीचं एकमेकावरती विश्वास पण होता बरोबर. तेव्हा. आता आपण तू आहे, मी आहे, तर एका बाजूबाजूला घर आहेत, एकमेकावरती विश्वास होता. बाबा चल हा आपला उद्या मदत करणार आहे, एक विश्वास होता. बरोबर. आता तो नाहीसा झाला सगळा. कोण कोणा सगळ्या घरांना कुलूप असतो, तू बाजूला असतो त्या घराला कुलूप. आपला मला तेच एक अजब वाटतं की आपल्या गावाकडे लोक एवढी आपुलकीची लोक आहेत की त्यांचे दरवाजे कायम 24 तास उघडे असतात, आणि इकडे आल्यावरती दरवाजे बंद दिसतात. ते कुठेतरी अशी माणसं पण अशी होती की आता समजा तू शेतावर चाललाय, आपलं घर बंद आहे, बाजूला समजा आता एक्झाम्पल आपलं उदाहरण द्यायचं आपलं, तर ती आपली आजी, कोण आमच्या बाजूची आजी, सावतांची आजी, ती असली की 4 घरं उघडी. हो, ती असली की 4 घरं उघडी, म्हणजे विश्वास होता ही घरी आहे, ही बघणारी आहे, आम्हाला काळजी नाही. फक्त कडे लावायचो, निघून जायचो. रात्री आहे तर कधी पण ये. पण एक कोकणी माणसाचा एकमेकाचा विश्वास होता, मी आहे तुझा, अशा गोष्टी आहेत. तर आता आपण तुझे म्हणालास की आपल्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारची शेती केली जाते, कुक्कुटपालन केलं जातं, शेळीपालन केलं जातं. तर याला जर आपण एक बिझनेस पर्स्पेक्टिव्ह दिला, कारण मुलांना पण तो इंथुझियाझम असतो, त्यांना एक उत्सुकता असे जाणून घेण्याची की याला आपण बिझनेस पर्स्पेक्टिव्हने कसं बघू शकतो. आपला उदय मामा जो आहे त्याने बिझनेस त्या कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलंय. आता त्याचं उदाहरण तू आता त्याचं आपलं हे नाव काढलं, त्याने मला जे शेणापासून जे जीवामृत खत आहे, मी लॉकडाऊनला गावी असताना ना, की त्याने ते मला शिकवलं की कसं बनवायचं. तर त्याचा आधार घेऊन मी शिकलो. मी बनवलेलं 2 वेळा जीवामृत, म्हणजे गूळ, ते हे शेण, गोमूत्र, एखाद्या जुन्या झाडाखालची माती, वडपिंप, ती माती, ते गूळ, गोमूत्र ह्याचं मिश्रण करून ते दिवसातून 2 वेळा ढवळायचं ड्रमामध्ये, आणि त्यानंतर झाडांना चांगलं खत एक जीवामृत म्हणून ते ओतायचं झाडांच्या मुळामध्ये. हे उदयने मला सांगितलेलं, मी केलं 2 वेळा. असा एक प्लॅटफॉर्म आहे आपल्या गावात की त्याच्याकडनं भरपूर माहिती पण लोक घेऊ शकतात आणि फायदा पण करून घेऊ शकतात. बरोबर. त्याच्याकडे ते कौशल्य आहे, द्यायची माहिती पण आहे, बरोबर, तो मदत पण करू शकतो. आणि अशी पण सगळ्या गोष्टींमध्ये त्याची मदत आहे आतापर्यंत. आणि जोपर्यंत आपण त्या फील्ड मध्ये घुसत नाही, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेत नाही, तोपर्यंत काहीच माहिती नाही. त्याची पण असं आहे की एखाद्याला जर त्या क्षेत्रात पुढे जात असेल ना, तर घेऊन जाण्याची त्याची ताकद आहे. बरोबर. मुलांना काय असा मेसेज देशील की त्यांनी पुढे आपल्या कृषी क्षेत्रामध्ये येऊन काहीतरी करावं, असं मुलांना काय तुझ्यातर्फे मुलांना मेसेज देशील? म्हणजे आता तू जो बोलतो शेती ही किती, ऍग्रिकल्चर हा किती आवश्यक विषय आहे स्कूलमध्ये म्हण, नाही तर आपल्याला त्याच्यामधून किती कौशल्य भेटतं, किती माहिती भेटते, आणि सकस आहार आपला हा, हे रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेल्या फळबागा हे ते काय नाही. ह्याच्यामध्ये फायदा काय आपल्याला की शेती, धान्योत्पादन हा ऍग्रिकल्चर म्हणजे पारंपरिकरित्या कसा केला जातो, आणि त्याचा आपल्याला हे फायदे आहेत की आपल्याला एक सकस आहार आणि उद्योग, तू बोलतो पशुपालन, हे सगळं व्यवसाय आला. ती व्यवसाय करण्याची जोखीम म्हणजे जबाबदारी वाढते. बरोबर. आणि त्याच्यात हे तुला वेळ पण भेटणार नाही, मोबाईल हे ते टाइमपास, तू त्याच्यामध्ये अनुक्रम तुझं चालू असेल, बाबा मला पुढे काहीतरी करायचं आहे, मला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, मग हे मुलांना स्फूर्ती भेटते. बरोबर. आणि ते गरजेचं आहे. तू जो विषय बोलतो ना की स्कूलमध्ये विषय असावा, प्रत्येक शाळेमध्ये विषय असावा 100% असावा, माझा तर मत आहे. त्यामुळे फायदा आहे मुलांना पण. आणि फक्त विषय असतं का म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज पण मुलांना करू शकतात. आता आमच्या गावात आता जिवंत उदाहरण म्हणजे आता अजून आमच्या घरी गुरं आहेत, दाखवू शकतो भाव की कसं मी बायोगॅस कसं वापरतो, शेण गाईचं कसं, गाय कुठचे, बैल कुठचे, म्हशी काय आहे, शेळी काय आहे, कोंबडी कसं पाहतात, काय सगळं घरी माझे जिवंत उदाहरण आहे. शेती आहे बाजूला, ते पण दाखवू शकतो आपण की बाबा हे गाई आहे, हे गाईचं गोमूत्र आम्ही पकडतो, भरून ठेवतो. आता उद्याच घेऊन जातो विकत, आमच्याकडनंच घेऊन जातो गोमूत्र, कधी कधी जमून ठेवा म्हणून सांगतो, आम्ही पण वापरतो, तो पण वापरतो. पण हे प्रॅक्टिकल तू बोलतो ते प्रॅक्टिकल झालं. आता पावसात शेती करताना मुलांना दाखवू शकतं. आमच्याकडे 2 व्हिडिओ पण आले ग्रामपंचायती गेल्या टायमाला की शेती कशी केली जाते, मुलांना घेऊन गेलेलं शिक्षक वर्ग, तर ते तू दाखवू शकतो प्रॅक्टिकल मार्फत की शेती कशी, नांगरणी कशी,
लावणी कशी, परत ते कापताना कापणी कशी, काय करावं लागतं, हे प्रॅक्टिकल नॉलेज असावं मुलांना. नुसतं तू पुस्तकातलं मी वाचून प्रश्नोत्तर लिहिणार त्याला नाही. आपल्याला डोक्यातून आपल्या मेमरीमध्ये असलं पाहिजे की अनुक्रम काय आहे, कसं, म्हणजे ऍग्रिकल्चर म्हणजे काय आहे. नुसतं आपण वाचणार, पुस्तकात लिहून काढणार, उत्तर लिहिणार ते नाही. तुला जेव्हा प्रॅक्टिकल एखादं सांगेल बाबा हे करून दाखव, तुला ते माहिती पाहिजे, करायला आलं पाहिजे. तुझ्यासारखा मुलगा करू शकतो, तुला ते माहिती असणार. तू आता तुझ्या गावी पण फिरला, मामाच्या गावी पण फिरला. मामाच्या गाव तर शेतीप्रधान देश आहे, आपलं गाव आहे, तर त्याच्यामध्ये तू बोलू शकतो बाबा हे माझ्या मामाच्या गावी सगळे अनुभवलंय. आता पाटबंधारे करून पाणी येतंय. पाटबंधारा म्हणजे काय? आता पाणी जिरवा, पाणी वाचवा. कसं जिरवतात पाणी हे माहित नसतं लोकांना. गावातील मुलं तुला सांगू शकतो कसं पाणी जिरवतात ते. आता प्रत्येक डोंगर माथ्याला असा हे बांधलेलं आहे दगडांचे. ते दगडांचे जे अडवणी केली जाते पाण्याची, तर तिथे पाणी साचलं जातं, तर ते पाणी खाली जिरलं जातं. पाणी जिरवा म्हणजे ते पाणी जमिनीत मुरतं, आपल्याला फायदा आहे पुढे पाण्याचा तो. म्हणजे वाचायला गेलात तर खूप कमी गोष्टी तुम्हाला समजणार, पण जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन प्रॅक्टिकल करणार तेव्हा खूप गोष्टी आहेत. बरोबर. त्यामध्ये खूप गोष्टी आल्या. आता पाटबंधारे म्हणजे आता एखाद्या नदीला आपण बांध घालतो. पहिलं कसं मेहनत होती बांध घ्यायला, आता ते सिमेंटचं वर केलं. पहिलं झाडांच्या फांद्या तोडून ते कवळं टाकून प्रत्येक शेप बाय शेप असा हे केला जातो. त्या माती बाजूला झाडांच्या पालापाचोळ्याचे गट्टा, म्हणजे ते कवळं बोलायचे, त्यामध्ये मध्ये माती टाकायची आणि ते पाणी अडवायचं. ते पाणी अडवल्यानंतर त्याला पाटबंधाऱ्याकडून ते शेतीत लांब ते 3-4 किलोमीटर ते पाणी तिकडे जायचं, नैसर्गिक पाणी. बरोबर. आता हे तू बोरिंग हे लावून करत ते पाणी पिल्यामध्ये आणि हे पाणी पिल्यामध्ये, आता विहिरीचं पाणी आणि आपलं याचं पाणी खूप फरक आहे. विहिरीचं पाणी तू सकाळी जर पिशील 6:30-7 वाजता, तर किती तुला ते शीत म्हणजे एकदम शांत. बरोबर. आताच्या काळामध्ये तर खूप ते गरजच आहे त्याची. मिनरल वॉटर याला म्हणतो आपण, तेच आपण आता 20-40 रुपये बाटली झाल्या आता. बरोबर. आपलं मिनरल वॉटर म्हणजे विहिरीचं पाणी. बरोबर. असं मुलांना ते एक तू बोलतो शिकण्यासारखी भरपूर गोष्ट आहे. आता तू दुसरा तुझं बोलत असेल की अन्नाची किंमत, रिस्पेक्ट. तू एक प्रश्न केलेला की अन्नाची रिस्पेक्ट कशी करायची, किंमत काय आहे. जर आता तू गावातला मुलगा असेल, बाबा हे अन्न आहे, हे आता माझ्या वडिलांनी ह्याच्यासाठी काय मेहनत केली त्याच्यासाठी, पण तो फेकणारच नाही ती गोष्ट. तो जोखमीने ते अन्न संपवणार आणि जेव्हा पाहिजे तेवढं तो खाणार. आता तो इकडे शहर लाईने पिझ्झा आलं, हे आलं, त्याच्यावरती मका टाकतात. येतो कुठून? शेतीतून. जोपर्यंत मुलांना माहित नसणार तोपर्यंत विषयाला ऍग्रिकल्चर. पिझ्झा सगळं खाता मान्य आहे, पण त्याच्यात जे वापरणाऱ्या वस्तू आहेत ते शेवटी शेतकऱ्याकडनं पुरवल्या जातात. बरोबर. हा राईस, फ्राय राईस, सगळे राईस आहेत, पण तो राईस येतो कुठून? शेतातून पिकतो. बरोबर. गव्हाच्या भाकऱ्या, गव्हाचे इतर प्रकार, गहू येतो कुठून? हे महत्वाचं आहे. शेवटी फिरून शेवटी तर तू शेतीकडे झाला. बरोबर. ऍग्रिकल्चर हा विषय महत्वाचा तू बोलतो मुलांना, तो महत्वाचाच आहे. फक्त हातात घेतलं खाल्लं, पण तो खाद्यपदार्थ येतो कुठून? त्याच्यासाठी मेहनत काय आहे? शेवटी म्हणजे सगळ्या गोष्टींचं मूळ जे आहे ते शेती आहे. आता तू बोलशील आता ह्याचा आलं दुधाचा खरवस हा प्रकार आला. खरवस गावाकडचा फेमस. इथे हा डायरेक्ट ओरिजिनल हे करतात, काय ते बनवलेला असतो. पण तू जेव्हा खाशील तो कसा बनवतात, कशा प्रकारे त्याला रात्री हे करावं लागतं, मेहनत करावी लागते, सकाळी परत ते वरती निखाराचं हे करून वरती हे करतात, मग तो वरती येतात खरवस थर, राहिलेलं पाणी. सवय हे खाद्यपदार्थ झाले गावचे. बरोबर. आणि असं पण नाही की स्वतःसाठीच ठेवायचे, 4 लोकांना त्यांचं ते परंपरा होती. 4 लोकांना ते तांदूळ बिंदू लावून, म्हणजे एक परंपरा, रूढी म्हणजे जपल्या जातात. आता दिवाळीला इकडे काय फटाके लावा, हे लावा, चला. पण तिथे गावी कसं आजूबाजूची सगळी माणसं आपल्याकडे यायची. म्हणजे पोहे कुठचे? गिरणीला लावणारे. बरोबर. भाताला लावून गिरणीला जे पोहे येतात ना, ते पोहे आपण दिवाळीला वापरायचो पहिल्या दिवशी. बरोबर. की त्या पोह्याची चव, ते नुसते चहात जरी आपण टाकले तरी त्याचं ते पोषक म्हणजे स्वादिष्ट. खूप गोष्टी या मुलांना माहितीच नाही, कोणाला माहितीच नसणार ना या गोष्टी. आपल्या इकडे चालतात. आणि महिला वर्ग पण आता कसं प्रत्येक गावाने विकास झाला महिलांच्या याच्यामध्ये बघायला गेला तर. म्हणजे कोण फंड चालवतात, कोण आपल्याकडे पण मध्ये एकदा कुक्कुटपालनचा विषय होता, महिला करत होते, मेहनत करत होते. आता काजू कारखाने आले, आपल्याकडे पण काजू कारखाना आहे. बरोबर. म्हणजे काहीतरी कुठे असं हे करायला नको, भरपूर रोजगार शोधायला जायची गरज नाही. गावागावात रोजगार मिळतोय, करू शकतो महिलांना तर भरपूर आहे.
करण्यासारखं भरपूर आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आता तू पाण्याचा विषय काढला, विहिरीचं पाणी, ह्याचं पाणी, त्याचं पाणी. आता पाणी तू विहिरीचं पाणी काढायला गेलास, त्याचा आपल्याला पाणी काढताना होणारा व्यायाम, परत ते जरा विहीर जवळ असली ती आपली व्यायाम चालायचा, जिम बिमला जायची गरज नाही, महिलांचा ऑटोमॅटिक व्यायाम होतो. आणि पाणी पण शुद्ध, रोज पाणी सकाळचं विहिरीचं पाणी. अजून मुलांना तू काय सांगू शकशील, तू जे पूर्ण तुझा एवढ्या वर्षाचा रिसर्च आहे त्याच्यावरून तू मुलांना काय सांगशील की कशा प्रकारे त्यांना असं पटवून दे की त्यांनी शेतीकडे यावं? हा, आता जे तुला जे सांगितलंय मी की एक्झाम्पल, सुरुवातीला गांडूळ म्हण, खत म्हण, दूध म्हण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर शिकायच्या आहे, ह्याचं जर ज्ञान घ्यायचं असेल, म्हणजे सगळं आपल्याला जर, आता शहराच्या मुलांना एवढंच सांगू इच्छितो की ह्या गोष्टी तुमच्या मुलांना जर शिकायच्या असतील तर गाव हा, कोकण हा वाचवणे भरपूर गरजेचंच आहे. आणि ते तिथे शेती चालू आहे, आता समजा तू बोलतो प्रॅक्टिकल, तिथे मुलांना नेऊन दाखवायचं बाबा हे शेती आहे आणि अशा प्रकारे केली जाते. हे मुलांना जर तुम्ही सुरुवातीपासून, लहानपणापासून जर त्याला त्याच्यातली माहिती असली प्रॅक्टिकलरित्या, तर तो मुलगा पुढे उद्योग म्हण, काय म्हण, विकास म्हण, ऑटोमॅटिक करू शकतो. हे शिकण्यासारखं आहे. बरोबर. शेती हा जो विषय आहे ना, भरपूर शिकणं आणि गरजेचा पण आहे. तू हा विषय घेऊन आला, खूप महत्त्वाचा विषय घेऊन आला. पण मुलांना एवढं मी सांगू शकतो की जर आताच्या ह्याच्यामध्ये जे हे बाकीचे कंपन्या आला आहे, नोकरी आला आहे, हे आला, सगळं आला, पण हा वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. याच्यामार्फत तुम्ही खूप पैसा पण कमवू शकता, स्वतःचा विकास पण करू शकता. एज्युकेशनच्या रीतीने पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि आताच्या म्हणजे त्याच्यामध्ये मला पकडलं तरी चालेल, उद्या सकाळी मला पण, माझ्या मुलांना पण माहिती पाहिजे की आपलं कृषीप्रधान गाव आहे, आपल्या गावात अजून शेती जिवंत आहे, जिवंत उदाहरणं आहेत अजून. बरोबर. 4-5 जणांकडे शेती आहे, पण ती शेती त्याला मी देऊन दाखवलं पाहिजे बाबा हा रातकिडा आहे. रातकिडा म्हणजे काय, कुणाला माहिती आहे? नाही माहिती. तुम्ही सांगू शकतो. बरोबर. रात्रीचे प्राणी, कुठचे प्राणी रात्री फिरतात, शहरातील मुलगा उलट उत्तर देईल तुला. पण हे सगळ्याचा अभ्यास केला तर गावी नेऊन प्रॅक्टिकलरित्या दाखवणं आणि गावाची ओढ असणं ही महत्त्वाची आहे मुलांना. ॲग्रिकल्चरद्वारे शेती ही महत्त्वाचा विषय आहेच, पण प्रॅक्टिकली माहितीसाठी पण त्यांना आवश्यक आहे. गाव म्हणजे काय, कोकण म्हणजे काय, विहिरीचं पाणी म्हणजे काय, या गोष्टी माहिती. आता सणाला आपण सारवण करतो, आता शहराचा मुलगा काय टाकलंय, कलर मारलाय, पण ते जेव्हा तू शेण काढून जो उत्साह आणि सुगंध येतो जमिनीचा शेणाचा, तो इथे कुठं तुला भेटेल नाही भेटेल. तर त्याच्यासाठी होणारा व्यायाम, त्याच्यासाठी वेळ, एकाग्रता, ह्या गोष्टी आल्या सगळ्या. बरोबर. मुलांना फायदा घेण्याचा भरपूर येऊ शकतं, घेणारी मुलं. जर तुझ्यासारखा मुलगा इकडे गावातून येऊन इकडे राहिला तर तो 100% आपल्या मुलाला पुढे घेऊन जाऊ शकतो ह्या माध्यमात. आता तू कृषी प्रधानमध्ये आता उदयचं उदाहरण दिलं, उदय पुढे गेला. उदय पहिला म्हणजे त्यांनी प्रयत्न केले, करतच होता, आज पुढे गेला. तो ग्रामसेवक पण बनू शकला असता, पण त्याला स्वतःचं काहीतरी करायचं होतं. बरोबर. मग आज तो करून दाखवला त्यांनी. तू आता कृषीमध्ये ग्रामसेवक येतो, नाहीतर हे आपले तलाठी वगैरे, ह्या गोष्टी, ह्या भरपूर गोष्टी आहेत नोकऱ्याच्या. पण स्वतःचा व्यवसाय म्हणजे स्वतःचा व्यवसाय. तू स्वतः मालकी हक्क झाला, तो म्हणजे मालक झालास. म्हणजे फक्त एक तुमचा इंटरेस्ट म्हणून बघू नका, तर तुम्ही याच्यामध्ये काहीतरी नवीन करू शकता, तुम्हाला काहीतरी प्रॅक्टिकल नॉलेज करू शकता. आपला एक विकास म्हणजे काहीतरी उद्योगधंदे असतात, म्हणजे जे काय आपल्या विदेश ह्याच्यामध्ये विषय येतो की उद्योजक. उद्योजक म्हणजे कोण, ह्याच्यामध्ये अल्टिमेटली आपण जे म्हणतो की सगळे उद्योगधंदे हे बेस त्याचा हा कुठेतरी शेती आहे. शेतीतून पुढे जे होतं मग ते ब्रोकर वगैरे मध्ये येतात, ते मग स्वतःचा धंदा चालू. तुला ऑटोमॅटिक हे पीठ ऑटोमॅटिक भेटतं, गव्हाचं पीठ, इडलीचं पीठ. पहिलं कसं जाती होती, त्याच्यावरती दळायचं, त्याच्यावरती चण्याची भाडा काढून ते पीठ दळायचं, त्याचे लाडू. बरोबर. परत ते दळण गेलेलं पिठाचे पोळ्या, हे ते आंबोळ्या, त्याची चव विशिष्ट प्रकारे होती. दळताना महिलांची एकाग्रता, आनंद. ते धान्य सडायचे, ते एक हे होता लाकडाचा बनवलेला, त्याला वाईन बोलतात, ते सडून धान्य नंतर गिण्याला लावायचं, तो पोषक आहार. हे आता पॉलिश केलं, त्याच्यामध्ये जीवनसत्व निघून जातात, नष्ट होतात. हे आता आपण आणतो 56 रुपये तांदूळ, 60 रुपये तांदूळ, पण ते जीवनसत्व ना त्याच्यामध्ये नाही. तेच फरक आहे, त्या अन्नाचा फरक. गावचे जरी एवढासा जरी तू भात खाल्ला असता तुला तो पोषक आहे. बरोबर.
शेवटी परत फिरून कुठे आला शेती ऍग्रिकल्चरच्या विषयावर, बरोबर. शेतीकडे. ते किती प्रमाणात फायदेशीर आहे ते तुला आता तू याच्यावरून तुला समजलं असेल. बरोबर. आपले ओव्हरऑल सगळे पॉइंट्स कव्हर झाले पूर्ण शेतीचे याच्यामध्ये. ते एका गोष्टीमुळे किती आपल्याला पॉइंट हे सगळं म्हणजे जे काय सगळं भेटलंय. ओके, कन्क्लूड करूया पॉडकास्ट. तर आजचा हा पॉडकास्ट मला तर खूप एन्जॉईंग वाटला, कारण मला पण अशा काही गोष्टी होत्या मामा जे मलाच माहित नव्हत्या. तुझ्या थ्रू मला त्या कळाल्या. आणि खरं तर शहरातील मुलांनी मोस्टली ह्या शेतीकडे फक्त एक थिओरिटिकल कॉन्सेप्ट म्हणून न बघता त्या गोष्टींना स्वतः इम्प्लिमेंट करण्यासाठी किमान तुमच्या सुट्ट्यांच्या काळामध्ये तरी कुठेतरी गावामध्ये येणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तरच तुम्हाला त्याचं महत्व कळणार. नाही तर जोपर्यंत तुम्हाला घरातून आई वडील तुमचे जोपर्यंत तुम्हाला जात नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा उपभोग नाही घेऊ शकणार त्या सगळ्या. आणि खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे हे सगळं करणं, शेतीमध्ये उतरून सगळी कामं करणं. काम असं ते काम वाटत नाही, खरं तर खूप आनंदाचा विषय असतो करताना, खूप आनंद मिळतो करताना. आणि हा आनंद साजरा करून तुम्ही मुलांना पुढे काहीतरी दाखवू शकता. हा सुट्टी असतो, आता सुट्टी पडली, एप्रिलच्या एंडिंगला सुट्टी पडली, तुम्ही मुलांना घेऊन दाखवू शकतात, माहिती देऊ शकतात. बरोबर. तू बोलतो ना की प्रत्येकाने घेऊन जाणं आणि दाखवणं गरजेचं आहे, खरोखरच गरजेचं आहे ते. आता हा सुट्टी अशी इथे घालवण्यात काही अर्थ नाही. बरोबर. आता जे मुलं आता 6वीला आहे, 7वीला आहे, 8वीला, ती मुलं समजू शकतात काय आहे नक्की. बरोबर आहे. तू चांगला विषय घेऊन आला, मला पण आवडला. आणि माझा म्हणजे आतापर्यंत हा विषय आमच्याकडे जिवंतच आहे. तर थँक्यू सो मच मामा, तू आमच्या ऑडियन्सला खूप चांगला गायडन्स दिलाय. धन्यवाद. आणि आपले गावातले लोक पण याला बघत असतील, कोकणातले लोक पण बघत मी असतील. बघण्यापेक्षा मी त्यांना विनंती करेन की ह्या गोष्टीमध्ये जावा, ही गोष्ट करा, मुलांना माहिती द्या. म्हणजे आता मी मोठेपण असं सांगत नाही, माझ्या वडिलांनी शेती केली, सगळं केलं म्हणून तुझ्यापर्यंत मी हे सगळे विषय बोलू शकलो. मी त्याच्यामधून निघालो, कॉलेजमधून इकडे निघालो, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. आतापर्यंत 80-82 वर्ष झाले तरी वडील अजून ते एक जिवंत उदाहरण आहे घरात आमच्या. म्हणजे शेती अजून करतायत, जमतं तसं हळूहळू जमतं तसं करतायत. अजून गाई सगळं करून गाई आणतात, फिरून सगळं आणतात, आपला वेळ त्यांचा जातो. आता ह्या वयात ते म्हणजे करतायत, ते वेळ पण जातो, एकाग्रता पण वाढते, अशा गोष्टी आहेत. भरपूर महत्वाचं आहे. आता आपण एवढी वर्ष जगणार की नाही जगणार हे आपल्याला माहिती नाही, पण ह्या वर्षांनी 80 क्रॉस केली, 70 क्रॉस केली, त्यांचा खरोखरच आभार आहे. खरोखर त्यांना ही देणगी आहे देवाची. बरोबर. थँक्यू सो मच मामा, आज तू खूप चांगली माहिती दिली ऑडियन्सला, आणि अशीच माहिती तू मुलांना दे. नक्की. येस, थँक्यू. धन्यवाद.